नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके. मी नगर शहरातील एका कुटुंबाला भेटण्यासाठी आली आहे, ज्या कुटुंबाची प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेनं फसवणूक केली आहे. गेल्या 10 वर्षात त्यांना दमडीही मिळालेली नाहीये. ते स्वतः ठेवीदार आहेत आणि त्यांची ठेवी असून देखील त्यांना 1 रुपयाही मिळालेला नाहीये. ही वास्तव परिस्थिती आहे आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. त्यांच्या काय अडीअडचणी आहे, ही बातमी बघताना तुमच्या डोळ्याला पाणी येईल, कारण की वडील अगदी बिछाण्यावर पडलेले आहेत, मुलगा दोन्हीही डोळ्यांनी आंधळा आहे, सून अपंग आहे आणि असं असताना देखील ते जीवन जगतायत. माझ्या हातात हे जे पासबुक आहे, हे आहे प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था अहमदनगर. गरिबाची कशी थट्टा केली जाते ना, हे अशा गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येतं. या पतसंस्थेला बंद पडून अनेक वर्ष झालेली आहेत. अनेक जे ठेवीदार आहेत ते वयोवृद्ध मंडळी आहेत, ज्यांनी आपली सेवानिवृत्ती झाल्यानंतर आपल्या कष्टाचं जी जमापुंजी आहे ती या पतसंस्थेमध्ये जमा केलेली होती. ही पतसंस्था 2014ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही पतसंस्था चालवायला घेतली होती. मी सर्व ठेवीदारांचे पैसे देईल असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. तर यावरती मला हे जे बुक आहे, हे आहे जेवेरी परशुराम आणि यांचे वारस आहे शेखर परशुराम यांचं हे बुक आहे आणि यांचे पैसे लगभग 4 लाखाच्या आसपास आहेत, जे पतसंस्थेत त्यांनी ठेवलेत. आणि हे शेखर जेवियर माझ्यासोबत आहेत. शेखर दादा, किती वर्ष झालं या गोष्टीला? किती वर्ष झालं की 10 वर्ष झालेत मॅडम. किती पैसे याच्यामध्ये? 4 लाख रुपये आहेत त्यांचे. वडिलांनी कसे पैसे जमा करून ठेवले होते हे? वडिलांनी छावयांचे वडे विकून हातावर पोट एक 1 रुपया गोळा करून त्यांनी ते पैसे बँकेमध्ये ठेवले होते. आणि मग आता तुम्हाला काय आश्वासनं मिळाली बँकेबद्दल, की पैसे मिळतील नाही मिळतील? आम्हाला ते म्हणले की आपण दुसऱ्याला चालवायला देऊ. मग म्हणे की ते विखे साहेबांनी घेतली. मग त्यांनी 2-6 महिने जाऊन दिले नाही, तर त्यांनी त्यांची संचालक मंडळ लावली, स्थापन केली त्यांची बॉडी. आणि मग ते म्हणे की अर्धे पैसे घ्या आणि अर्धे सोडून द्या म्हणून. तर ते काही लोकांना पटलं, काही लोकांना नाही पटलं. मग मी होतो त्याच्यामध्ये. मी म्हटलं अर्ज कसं 2ला 2 लाख कोण सोडून देणार. मग ते मला नाही पटलं. मग ते तसंच रेंगाळलं. मग आता मला कुठं जाता येत नाही, काय नाही. मग काही लोकांना नव्हतं पटत. त्या लोकांच्या संपर्कामध्ये मी आलो. त्यांचे मोर्चे अटेंड केले, त्यांचे मिटिंग अटेंड केले. मला दिसत नाही, काय नाही. माझ्या पप्पाला ऐकायला येत नाही. त्यांना दिसतं, मग त्यांना मी हाताला धरून घेऊन गेलो. आता त्यांना वयामानाने चालणं नव्हतं होत. पण आता काय करणार आम्ही, आता फसलो त्याच्यामध्ये. मग गेलो मी, कधी माझ्या बहिणीला घेऊन जायचो, कधी माझ्या गल्लीतल्या मित्राला घेऊन जायचो. मग अशा पद्धतीने मी ते DDR वगैरे मला माहिती आहे, मला काहीच माहिती नव्हतं. आणि मग ते काही लोकांनी आम्ही एक वकील लावून केस लढली. वकिलांनी निलेश लंके साहेबांची मदत घेऊन त्यांना अटक वॉरंट काढली. तेव्हा हे रसिका पवार, पडाक, अजून त्यांचे कोणते मॅनेजर, कोण सगळ्याच लोकांना अटक केली, 6-7 लोकांना. त्यातले बरेच सगळे लोक आता जामिनावर सुटलेत. फक्त ते पडाक साहेब अडकलेत वाटतं. पण बाकी जवळजवळ सगळे लोक जामिनावर सुटलेले, बाहेर आले. आमच्याच पैशावर सुटलेत ते. तुमच्याच पैशावरती? हा, मग आता कारण आमचाच पैसा त्या लोकांकडे पेंडिंग पडलेला आहे. आणि सुजय विखे साहेबाच्या लोकांनी चालवायला घेतली असं दाखवलं आणि पुन्हा त्यांनी माघार घेतली असं पण दाखवलं. ते म्हणतात आता आमचा काही संबंध नाही म्हणतात. त्यांना फोन केला तर म्हणतात आमचा काही संबंध नाही. मग तुमच्या पैशाला वाली कोण? त्या बुकावरती तर प्रवरा नागरी पतसंस्थेचा शिक्का आहे. मग तुमच्या पैशाला वाली कोण? नाही, कोणच नाही. आता आमचं पैसा ते कर्जदाराचं वसुली कोण करतं? तिथे रावसाहेब एवढी मोठी बिल्डिंग आहे, त्याच्या शेजारी बिल्डिंग आहे, त्याचं भाडं कोणाकडे येतंय, काय जातंय, काहीच चुकावा नाही. शेखर दादा, तुमच्या कुटुंबात तुम्ही म्हणता तुम्हाला दिसत नाहीये, वडिलांना ऐकायला येत नाही, मग घर कसं चालतंय तुमचं सध्या? घर काय आता आमचं, आम्ही काहीतरी आपलं जे भेटेल त्याच्यावर खातो मॅडम. काय आमची संजय गांधी येते आपली, त्याच्यावर खातो आम्ही. आली तर आली, नाही तर मग नाही. इथं कुठं काही असेल तर तिथं कोणाचं शेजार पाजाल त्याच्यावर खातो आम्ही. काय करणार? तुम्हाला काही काम वगैरे करता येतं? नाही, आम्हाला काही कामाला कोण जॉब देत नाही. आम्ही काम मागितलं तर कोण आम्हाला जॉब देणार आहे? ही आमची मिसेस पण पायामध्ये 82% अपंग आहे. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी की आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे आणि सगळं ठेवीदारचे पैसे मिळावे. आणि आम्हाला आमची मुद्दल तर भेटावी, पण आम्हाला गव्हर्नमेंट बँकेनुसार दाम दुप्पटच भेटावी. कारण आम्हाला 10 वर्ष होऊन गेले. हेच पैसे आम्ही पोस्टामध्ये किंवा SBI सारख्या बँकेत टाकले सुद्धा आम्हाला दाम दुप्पट भेटले असते.
शेखर दादा, जे ठेवीदार आहेत तुमचे वडील आहेत, हा. वडिलांची प्रकृती कशी आहे आता? वडिलांची प्रकृती फार खराब आहे. ते आता लिक्विडवर आहेत आणि ते पाणी पण जास्त पित नाहीये आणि त्यांचं बाथरूम टॉयलेट सर्व बिछाण्यातच चालू आहे. तुम्ही कोणाची मदत घेतली याच्यामध्ये? पॉलिटिशियन्स लोक? फक्त ते आमचे पहिला वकील होते ना, त्यांनी निलेश लंके साहेबांची मदत घेऊन त्यांना वर अटक, म्हणजे पोलीस बी त्यांना अटक नव्हते करत, पण निलेश लंके साहेबांची मदत घेतल्यामुळे त्यांना अटक तरी झाली. आणि आता तो आमचा वकील होता तो पण मागं गेला, तर तो त्यांनी बी लक्ष देणं सोडून दिलं. आता आम्ही नवीन वकील लावलाय. तर आता आम्हाला कोर्टाकडनं त्यांची स्टेट लिलावात काढायची ऑर्डर भेटली. आता आम्हाला 2 वर्षापासून आम्ही केस लढतोय. आता आम्हाला लिलावात काढायची ऑर्डर भेटली, पण आता आचारसंहिता चालू झाल्यामुळे ते आता नाही करू शकत. पण आता कळलं की नागवे बाबांनी वरच्या हायकोर्टामध्ये केस टाकली. हम्म, त्यांचं म्हणणं आहे की पहिले माझे पैसे द्या. हम्म. आता त्यांचे 3 करोडचे 21 करोड झाले. तर हे आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे 21 करोड घ्यावे, पण आमच्याकडून नाही घ्यावे. ज्यांना कर्ज दिलंय ना, त्याला संचालक मंडळाचे रसिका पवार वगैरे त्यांच्याकडनं घ्यावे. आमचं असं म्हणणं की पहिले ठेवीदारचे पैसे, ठेवीदार पहिले, कर्जदार नंतर. त्यांनी कर्ज दिले ते नंतर आहे, पहिले ठेवीदार. शेखर दादा, हे पैसे जे 4 लाख रुपये ठेवलेले आहेत, काय अपेक्षा होती हे पैसे ठेवताना? काय तुम्हाला सांगितलं गेलं होतं? आता मला काम धंदा काही येत नाही, मी दोन्ही अंध आहे, तर काय ते घर खर्चाला महिन्याला व्याज येईल या अपेक्षेने मी ठेवले होते. कारण माझे वडील किती दिवस काम करतील किती दिवस नाही काय सांगू शकत नाही, कारण माझ्या वडिलांना बी पेन्शन येत नाही काही नाही. पण ते बँकेत बंद पडले तर आम्ही पूर्णपणे उघड्यावरच पडलो. ते थोडं उत्तर देतात. आले तेव्हा येतील तेव्हा देऊ, विकले जाईल तेव्हा. पण ते विके तर काही दाद तिथं गेल्यानंतर काही दाद देतच नाही. मी पण भरपूर वेळा मीटिंगला वगैरे गेले. देऊ येतील तेव्हा देऊ, किंवा विकल्या जाईल, आपला बँक एवढी मोठी आपल्या ताब्यात आहे, जेव्हा विकू त्यावेळेलाच देऊ, असंच बोलतात. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि ते म्हणतात आम्ही तुमचं एकही रुपया बाकी ठेवणार नाही असंच म्हणतो, पण देत काहीच नाही. प्रवरावरून चालवलं घेतली, त्या अर्धे घ्या अर्धे सोडा असं तरी म्हणत होते. आता तर अर्धे बी नाही, निम्मे नाही, काहीच नाही. काहीच कळायला मार्ग नाही. पण आपल्याला आशाने की बाबा 2 पैसे वाढतील आपले, म्हणून आपण ठेवले होते. मी माझं सेपरेट, मी केअरटेकरचं जॉब करते आणि मग मी ते जॉब पैसे आल्यानंतर माझं कुटुंब चालवते, घर चालवते. मी एकटीच आहे. ठेवीदार 3,000 बाकी, आपले 6,000 होते, आता 3,000 ते बाकी आहेत. त्यांचेच पैसे जर त्यांच्या उपयोगात नाही तर काय उपयोग आहे त्या पैशाचा, हो की नाही? आपण माणूस पैसे ठेवतो कशासाठी? की आपल्याला पुढे चालून ते उपयोगात यावे. आत्ता आपल्यासोबत जेवेरी कुटुंब होतं. या कुटुंबानं पतसंस्थेमध्ये पैसे ठेवले आणि ते पैसेच त्यांना मिळालेले नाहीयेत. आज कुटुंब चालवायला, वडिलांचे उपचार करायला पैसे नाहीयेत. हे एक कुटुंब झालं. एक कुटुंबाची वास्तविकता आपण त्यांच्या घरी येऊन बघितलेली. असे 3,000हून जास्त लोक आहेत ज्यांचे कष्टाचे पैसे या पतसंस्थेमध्ये आहेत आणि त्यातील काही ठेवीदार तर मयत झाले आहेत अशी बातमी देखील समोर येते, अशी माहिती. कारण की वयोवृद्ध लोक होते, त्यांची नोकरी संपल्यानंतर त्यांनी हे पैसे ठेवलेले होते आणि कुठेतरी पैसे मिळत नाहीयेत, उपचारासाठी पैसे नाहीयेत, पैशाचं टेन्शन घेऊन अनेकांना हार्ट अटॅक आले आहेत. गोरगरिबांच्या कष्टाचा पैसा घेऊन विखे पाटील जर स्वतःचं साम्राज्य वाढवत असतील आणि जर स्वतः आपण फार बलाढ्य श्रीमंत आहेत असं म्हणत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण तुमची श्रीमंती ही गोरगरिबांच्या कामी आली पाहिजे. तुमची श्रीमंती ही गोरगरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी कामी आली पाहिजे. गोरगरिबांचे पैसा घेऊन आपल्या प्रवरा नागरी सहकारी बँकेत ठेवणं आणि अगदी 10-10 वर्ष त्यांना कुठल्याही गोष्टीचा काहीही सुगावा न देणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टी सर्वांनाच लक्षात येतात की हे कुठेतरी फसवणूक आहे आणि हा कुठेतरी तळतळाट आहे गोरगरिबांचा. ही एक गोष्ट झाली. मात्र अशा कित्येक लोक आहेत ज्यांना त्यांचे हक्काचे पैसे, अनेक ठेवीदार आहेत, या ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नाहीयेत. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. याबद्दलचे अनेक अपडेट देण्यासाठी तुम्ही पाहत राहा